आणि देशमुख हत्या प्रकरणात महत्त्वाचे पुरावे हे फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्याकडून नष्ट केले जातील अशी भीती दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली। पुराव्यांसोबत खरोखरच छेडछाड झाली असेल तर त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल असंही ते म्हणाले आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची स्वतःहून दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली। जर या आरोपीकडे त्यांनी जे काही पुरावे नष्ट केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट विष्णू चाटे यांचा मोबाईल पण त्यांनी लपवलेला आहे, त्याच्यात पण भरपूर पुरावे आहेत, ते समोर आले पाहिजेत। त्यांच्यावर फक्त पुरावा नष्ट केलेला गुन्हा दाखल करून आमचा काही उपयोग होणार नाही, त्याच्यातले गुन्हे बाहेर आले पाहिजेत। याच्यात जर कुठं कच्चा दुवा आमच्या प्रकरणामध्ये राहिला तर त्याची सर्वस्वी जिम्मेदार हे प्रशासन राहील, ही यंत्रणा राहील आणि याची जिम्मेदारी ही मुख्यमंत्री साहेबांनी घ्यायला पाहिजे। बरोबर आहे, धनंजय जो बोलतो आहे, धनंजय काही चुकीचं बोलतोय अशातला भाग नाही, परंतु कृष्णा आंधळे करून करून काय करणार आहे? तो काय पुरावे नष्ट करतो? पुरावे नष्ट करण्याचं पाप विष्णू चाटेंनी न्यान्य केलेलं आहे। विष्णू चाटेंनी 10 तारखेच्या नंतरचं त्याचं जे एकामेकाशी आकाशी आणि त्याच्याशी असलेलं बोलणं हे पोलीस समोर CID समोर जाऊ नये असा प्रयत्न केलेला आहे, परंतु तो प्रयत्न त्यांचा प्रयत्न राहणार नाही। पोलीस लोक डायरेक्ट त्या कंपनीकडून त्यांच्याशी काय संवाद झाला, मला वाटतं मोबाईल बंद करून एखाद्या पाण्यात टाकला असावा त्यांनी, तर ते लवकरात लवकर सापडेल। आणि धनंजय जे शंका उपस्थित करतोय त्याचा सुद्धा तपास पोलिसांनी केला पाहिजे असं माझं मत आहे।